हॅलो स्टुडंट, आज आपण इयत्ता 8व्या वर्गातील लेसन मिस स्लिपरी हा शिकणार आहोत आणि त्यासाठी तुम्ही तुमचे टेक्स्टबुक सोबत ठेवा आणि टेक्स्टबुकमधील पेज नंबर 18 वर हा लेसन दिलेला आहे. तर चला तर मग सुरुवात करूया या लेसनला. मिस स्लिपरी म्हणजे घसरडी मुलगी म्हणजे घसरणारी मुलगी. गिवन बिलो आर एक्स्ट्रॅक्ट from the story of a lonely girl who is teased by classmates in school because she is upset and unnerved due to certain problems at home. She is unable to do any task well. The story tells us what happens next. Given below are extract from the story of a lonely girl. खाली दिलेली जी गोष्ट आहे ती एकाकी असणाऱ्या किंवा एकटे राहत असणाऱ्या मुलीची गोष्ट आहे. हू इज टेस्ट बाय क्लासमेट इन स्कूल. जिला वर्गातील सर्व मुली या नेहमी चिडवत असतात आणि अशा या मुलीची ही गोष्ट खाली तुम्हाला इथे दिलेली आहे. Because she is upset and unnerved due to certain problems at home. कारण तिला शाळेतील मुली का चिडवतात तर काही घरगुती समस्यांमुळे ती कायम उदास आणि नेहमी भ्यालेली असते, म्हणजे नेहमी घाबरलेली असते. शी इज अनेबल टू डू एनी टास्क वेल. आणि त्यामुळे ती कुठलेही काम नीटपणे करू शकत नव्हती. द स्टोरी टेल्स अस व्हॉट हॅपन्स नेक्स्ट. या कथेत पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी चला तर मग लेसनला आपण सुरुवात करूया. पार्ट 1 मध्ये दिलेलं आहे. आय गॉट रेडी अँड वेंट टू स्कूल. आय गॉट रेडी अँड वेंट टू स्कूल म्हणजे मी तयार होऊन शाळेत गेले. इथे आय गॉट रेडी अँड वेंट टू स्कूल म्हणजे पास्ट टेन्समधील क्रियापदाचे रूप आलेले आहे वेंट. आय गॉट रेडी अँड वेंट टू स्कूल म्हणजे मी शाळेसाठी तयार होऊन शाळेत गेले. इन द फर्स्ट पिरियड अवर क्लास टीचर. पहिला जो पिरियड आहे जो सुरू झालेला आहे आणि पहिला जो पिरियड असतो, पहिली जी तासिका असते ती आमच्या वर्गशिक्षकांची तासिका असते. हू टीच अस इंग्लिश. जी आम्हाला इंग्रजी शिकवते. म्हणजे आमची जी क्लास टीचर मॅडम आहे आणि ती आम्हाला इंग्रजी शिकवते. टोल्ड अस टू टेक आउट अवर कंपोजिशन नोटबुक. आय टूक आउट द मॅथमॅटिक्स नोटबुक बाय मिस्टेक. ज्यावेळी मी तयार होऊन शाळेमध्ये गेले आणि शाळेतला पहिला पिरियड सुरू होता किंवा पहिला तास सुरू होता, त्यावेळी आमचे जे वर्ग शिक्षिका होती त्या शिक्षिकेने आम्हाला जी इंग्रजी आम्हाला शिकवत होती तिने आम्हाला कंपोजिशन नोटबुक म्हणजे निबंधाच्या वह्या आणायला सांगितल्या. आय टूक आउट द मॅथमॅटिक्स नोटबुक बाय मिस्टेक. परंतु माझ्या हातून चुकीने गणिताची वही निघाली आणि ती वही मी पटकन बदलवणार किंवा ती वही जेव्हा माझ्या लक्षात आली की मी गणिताची वही काढलेली आहे आणि मला ती बदलवायची आहे आणि मी ज्यावेळेस ती बदलवणार आय रिप्लेस इट क्विकली बट द टीचर परहॅप्स. ज्यावेळी मी ती वही परत बदलवणार होते परंतु परहॅप्स हॅड केप्ट हर गेज फिक्स ऑन मी. परंतु त्यावेळी माझ्या टीचरने माझ्याकडे एकटक पाहिलं. गेज म्हणजे एकटक पाहिलं आणि शी शाउटेड आणि त्यानंतर ती ओरडली. कम हिअर विथ युअर बुक सायली. म्हणजे सायली तू तुझे बुक घेऊन इकडे माझ्याकडे ये. आय ओबे हर बट हर अँग्री लुक्स मेड माय लेग्स ट्रबल
and when I reached her chair, the notebook fell on her feet. परंतु ज्यावेळी मॅडम माझ्याकडे ओरडल्या आणि माझ्याकडे बघून ओरडल्या, त्यावेळी त्या म्हणाल्या, सायली तुझी वही घेऊन इकडे ये. आणि मी वही घेऊन मॅडमकडे निघाली. त्यावेळी मॅडम माझ्याकडे खूप ॲंग्री म्हणजे खूप रागाने बघत होत्या. आणि त्या रागाने बघण्यामुळे मेड माय लेग्स ट्रेम्बल अँड वेन आय रीच हर चेअर. माझे पाय मॅडम माझ्याकडे खूप रागाने बघत असल्यामुळे माझे जे पाय आहे ते थरथर कापत होते. आणि तशाच थरथर कापणाऱ्या पायाने मी मॅडमपर्यंत गेले. आणि त्यांच्या चेअरपर्यंत मॅडमच्या चेअरपर्यंत पोहोचल्यानंतर द नोटबुक फेल ऑन हर फीट. आणि माझ्या हातातली जी वही होती ती वही चुकून मॅडमच्या पायावर पडली. Some girls laugh loudly. Some girls laugh loudly. काही मुली या जोरात हसू लागल्या. The teacher thought that I had dropped the notebook on purpose. आणि टीचरला असे वाटले की ती वही जी आहे ती मुद्दाम मी त्या टीचरच्या पायावर पाडली आणि त्यामुळे सगळ्या मुली या हसू लागल्या. She started at me with an all-during लूक म्हणजे अतिशय भीतीदायक नजरेने टीचर ज्या आहेत त्या माझ्याकडे बघू लागल्या आणि त्यांच्या त्या बघण्याची मला खूप भीती वाटू लागल्या. गो अँड स्टँड नियर युअर सीट शी यर्ल्ड. आणि त्याचबरोबर मॅडम ज्या आहेत त्या रागाने ओरडल्या की गो अँड स्टँड नियर युअर सीट. जा आणि तुझ्या जागेवर जाऊन उभी राहा म्हणजे बेंचवर उभी राहा. आय केप्ट स्टँडिंग पनिश्ड फॉर द होल पिरियड. आणि त्या संपूर्ण पिरियडभर त्या संपूर्ण तासिका संपोपर्यंत मी बेंचवर उभी राहण्याची मला शिक्षा मिळाली. बेंच म्हणजे बाकावर जाऊन उभी राहा अशी सूचना जेव्हा मॅडमने दिलेली होती आणि ती सूचना म्हणजेच मला पूर्ण 1 तासिका संपोपर्यंत त्या बाकावर उभी राहण्याची शिक्षा त्या पिरियडला मिळाली. द नेक्स्ट वॉज हिस्ट्री क्लास अँड माय फेवरेट सब्जेक्ट. आणि नेक्स्ट पिरियड जो होता तो हिस्ट्रीचा होता आणि हिस्ट्री हा माझा खूप आवडता विषय होता. द टीचर हॅड आस्क्ड अस टू मेमोराइज द कॉज अँड इफेक्ट्स ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. आणि टीचरने आम्हाला आदल्या दिवशीच सांगितलेले होते की पानिपतच्या युद्धाची कारणे आणि परिणाम पाठ करून यायला त्यांनी आदल्या दिवशी आम्हाला सांगितलेले होते. आय वॉज वेल प्रिपेअर्ड. आणि मी संपूर्ण पाठांतर केलेले होते आणि माझा संपूर्ण अभ्यास छान झालेला होता. शी बिगॅन टेसिंग ऑल ऑफ अस वन बाय वन. व्हेन माय टर्न केम आय वेंट ब्लँक. आय वेंट ब्लँक. इथे ब्लँकचा अर्थ दिलेला आहे कुड नॉट रिमेंबर एनिथिंग. तर इथे सांगितलेलं आहे किंवा इथे दिलेलं आहे की शी बिगॅन टेसिंग ऑल ऑफ अस वन बाय वन व्हेन माय टर्न केम आय वेंट ब्लँक. जेव्हा टीचरने एकामागून एक सर्वांचे पाठांतर घेण्यास सुरुवात केली आणि ज्यावेळी टीचर माझ्याकडे आले आणि त्यावेळा त्यांना बघूनच मला काहीच आठवले नाही. आय वेंट ब्लँक म्हणजे मला विस्मरण झालं. मला एकही वाक्य किंवा एकही शब्द त्यावेळी मला सांगता आलेले नाही. द टीचर गेव मी अ स्टील विथ माय हेड हँगिंग डाऊन इन शेम. आणि त्यामुळे मी सुद्धा खूप लाजेने किंवा शरमेने मान खाली घालून तशीच बधीरपणे अगदी स्थिर अशी उभी राहिले. आणि माझ्याकडे ज्या शिक्षिका होत्या त्या खूप कडक नजरेने रोखून पाहत होत्या. मम्मा अँड पप्पा कंटिन्यू देअर नेव्हर एंडिंग टिप्स. पप्पा यूज every opportunity to express his
एनॉयन्स. इथे टिफ्सचा अर्थ दिलेला आहे स्लाइट आर्ग्युमेंट्स, आणि एनॉयन्स म्हणजे फिलिंग ऑफ बीइंग अँग्री. मम्मा अँड पप्पा कंटिन्यू देअर नेवर एंडिंग टिफ्स. म्हणजे तिचे जे आईवडील होते तिचे आईवडिलांची जी भांडणे होती ती कधीही न संपणारी भांडणे होती आणि ती सतत चालू होती, त्याचा कधी अंतच नव्हता. आणि पप्पा यूज एव्हरी अपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस हिज अनॉयन्स. आणि त्याचबरोबर तिचे जे बाबा आहेत ते प्रत्येक वेळेस आपला राग व्यक्त करण्याची कुठलीही संधी सोडत नव्हते, की अगदी छोट्या कारणावरून ते तिच्या आईसोबत भांडत होते. मम्मा ऑन हर पार्ट. आणि आईसुद्धा काही कमी नव्हती. तीसुद्धा प्रत्येक शब्द हा उचलून धरत होती आणि तीसुद्धा मोठमोठ्याने आवाज करत तिच्या पप्पांसोबत भांडत होती. मम्मा ऑन हर पार्ट डिड नॉट अलाउ एनी सच ओकेशन टू स्लीप विदाउट टर्निंग इट इंटू अ व्हाईसफेरस कॉरल. व्हाईसफेरसचा इथे अर्थ आहे व्हाईसफेरस कॉरल म्हणजे नॉयझी अँड फोर्सफुल इन एक्सप्रेसिंग वन्स फिलिंग. म्हणजे इथे सांगितलेलं आहे की व्हाईसफेरस कॉरल, तिची जी आई आहे ती इतक्या मोठमोठ्या आवाजात, भीतीदायक आवाजात भांडणं करत होती, किंवा तीसुद्धा तिच्या पप्पासारखंच मोठ्याने आवाज काढत तिच्या पप्पांसोबत भांडणं करत होती. आणि त्यांच्या दोघांमध्ये होत असलेले कडक भांडणं आणि त्याची शिक्षा मात्र तिला मिळत होती. आणि व्हाईसफेरस म्हणजे तिचा तो कर्कश असा जो आवाज आहे, त्या आवाजाने तिला खूप भीती वाटत होती. The quarrel was between the two, but the punish inevitably descended. आणि भांडणं ही दोघांची होत होती, परंतु शिक्षा मात्र मला मिळत होती. ऑन अ थर्ड वन म्हणजे दोघांची भांडणं आणि तिसऱ्याला शिक्षा. दॅट इज मी ॲट स्कूल व्हेनेवर अँड व्हेनेवर आय हिअर रेज व्हॉइस आय फेल ॲज इफ मम्मा अँड पप्पा. त्यामुळे त्याचा परिणाम हा शाळेत होत होता. म्हणजे मी शाळेत जरी आले तरी सुद्धा मला त्यांच्या तो भांडणाचा आवाज हा सतत माझ्या कानामध्ये राहत होता. जेव्हाही मी कुठेही गेली आणि कोणत्याही वेळेस मला तो आवाज सतत माझ्या कानामध्ये तो ऐकू येत होता. आय फेल्ट ॲज इफ मम्मा अँड पप्पा. आणि त्याचबरोबर मम्माचे आणि आईबाबांचे जे भांडण आहे, मी कुठेही गेली, कुठेही असली तरी मला सतत कानामध्ये तो आवाज असल्यामुळे मला असं वाटत असे की प्रत्येक वेळी आईबाबा कुठेतरी भांडतच आहे. Were quarreling, sometimes even in the mildest of silence. Mama's screams came piercing through my ears. आणि त्याचबरोबर मी कुठेही असली, केव्हाही, कुठल्याही वेळेला मला आईबाबांच्या भांडणाचा आवाज सतत हा माझ्या डोक्यामध्ये किंवा माझ्या कानामध्ये असे. आणि मम्मा स्क्रीम केम पर्सिंग थ्रो माय इयर्स. आणि मम्माचे जे किंचाळणारा आवाज, आणि तो किंचाळणारा आवाज तर सतत माझ्या कानामध्ये घुमत असे. अँड व्हेनेवर आय हिअर्ड मम्माज हाय स्पीच यल माय लेग्स क्विर्ड. म्हणजे जेव्हा केव्हा मम्माचा जो मोठा आवाज मी ऐकत होते त्यावेळी त्या भीतीने माझे पाय हे खूप थरथरत असे. वन डे आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर्स. समबडी फ्रॉम द टॉप गेव अ फ्रँटिक स्क्रीम. आणि वन डे आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर. एके दिवशी मी शाळेच्या पायऱ्या उतरत असताना समबडी फ्रॉम द टॉप गेव अ फ्रँटिक स्क्रीम. इथे दिलेला आहे फ्रँटिक स्क्रीम याचा आवाज म्हणजे इन एक्स्ट्रीम फिअर्स. म्हणजे
भीतीदायक असे ओरडणे. तर एके दिवशी मी शाळेच्या पायऱ्या उतरत असताना समबडी फ्रॉम द टॉप गेव अ फ्रँटिक स्क्रीम. तर मला वरून कोणीतरी अचानक जोरात किंचाळण्याचा आवाज आला. आय फेल अँड केम टम्बलिंग डाऊन अबाउट 7 स्टेप. आणि तो भीतीदायक आवाज ऐकल्यानंतर मी जवळपास 7 पायऱ्या गडगडत किंवा घसरत खाली पडले. माय एल्बोज अँड नीज वेअर बॅडली ब्युरिश. आणि त्यामुळे माझे जे एल्बोज आहे, एल्बोज म्हणजे हाताचा जो कोपरा आहे, आणि त्याचबरोबर नीज म्हणजे गुडघा जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात गुडघ्याला आणि माझ्या एल्बोजला खूप मोठ्या प्रमाणात खरचटले, बॅडली ब्युरिश झाले, म्हणजे गंभीर त्यामध्ये खरचटपणा आला. माय न्यू फ्रॉक वॉज टॉर्न ॲट द सीम्स. त्याचबरोबर माझा जो नवीन फ्रॉक होता तो त्यामुळे फाटल्या गेला आणि तो फाटल्या गेला. व्हेन आय रीच होम. आणि ज्यावेळी मी घरी पोहोचले, मम्मा शाउटेड, आय एम सिक ऑफ यू. आणि ज्यावेळी मी घरी गेली त्यावेळी मम्मा ही जोरात ओरडली, मला वैताग आलाय तुझा. आय एम सिक ऑफ यू म्हणजे मला तुझा आता खूप वैताग आलेला आहे. When will you stop making me pay through my nose for such extravagant loss? त्यांनी तिची आई ओरडली आणि ओरडून म्हणाली की मला आता तुझा वैताग आला. आणि त्यानंतर ती म्हणाली की असल्या फालतू गोष्टीसाठी पैसे खर्च करायला लावणी कधी थांबवणार आहेस तू? Extravagant loss. Mother seized me by the arm, gave me a good jerk and seated me on the bed. आईने मला ओढतच आपल्या हाताला घट्ट पकडून जोरात ओढत नेले आणि पलंगावर बसविले. त्यानंतर शी फेज अँड अँटीसेप्टिक लोशन अँड अप्लाय इट टू माय एल्बो अँड नीज. त्यानंतर तिने काही अँटीसेप्टिक औषध जे आहे, मलम जे आहे ते माझ्या हाताला म्हणजेच माझ्या हाताच्या कोपऱ्याला आणि गुडघ्याला लावले. बट डिड नॉट यूज मी. परंतु तिने मला जवळ घेतलेले सुद्धा नाही. विथ इन मी लिंक द एअरिंग that she would hold me and console me, even if she had given me just a sympathetic pat. My smarting limbs would have been shoot. तर तिने मला म्हणजे सांत्वन करत किंवा समजूतदारीने मला तिने जवळ घेतले नाही किंवा माझी तिने समजूत काढावी, तिने मला जवळ घ्यावी असं मला वाटत होतं. परंतु तिने साधी सहानुभूतीसुद्धा दाखवली नाही आणि माझ्या पाठीवरून हात फिरवला असता, मला विचारपूस केलेली असती, माझे सांत्वन केलेलं असतं, तर तितक्या तिच्या म्हणण्याने माझं जे दुखणं आहे किंवा माझ्या पायाची जखम आहे ती कमी झालेली असते किंवा माझ्या पायाला जे दुःख होत होतं, वेदना होत होत्या त्या कमी झाल्या असत्या. माय यंगर ब्रदर वॉज क्लोज बाय ॲज मम्मा वॉक अवे टू द किचन. त्यानंतर माझा जो छोटा भाऊ आहे तो जवळच होता आणि आई स्वयंपाक घरात गेल्यानंतर ही केम अँड सॅट बिसाइड मी. तो माझ्याजवळ आला आणि माझ्या शेजारी येऊन बसला. ही placed his little hand on my arm and whispered, "Are you in great pain?" तो माझ्याजवळ आला आणि त्याने त्याचा तो छोटासा हात माझ्या हातावर ठेवला आणि विस्पर्ड म्हणजे तो कुजबुजला, अगदी हळू आवाजात म्हणाला, "आर यू इन ग्रेट पेन?" तुला खूप दुखत आहे का? तुला खूप
त्रास होत आहे का, तुला खूप त्रास होत आहे का, असं त्याने म्हणताच आय ह्यूज हिम टाईट अँड स्टार्टेड क्राईंग अगेन. त्याने असं म्हटल्यानंतर मी त्याला घट्ट मिठी मारली आणि पुन्हा खूप जोरात रडू लागली. I used to walk quite cautiously, yet I would often stumble. मी नेहमी जपून आणि सावधगिरीने चालायची किंवा चालते, तरीही मी yet I would often stumble. तरीसुद्धा मी पडते. One day the class montress announced, "We will call her Slippery." Others sleep on wet ground. Sally managed टू स्लीप इवन ऑन ड्राय लँड. तर मी नेहमी जपून सावधगिरीने चालायची, तरीसुद्धा मी सारखीच पडत असे आणि अडखळत असे. एक दिवस वर्गाची जी प्रमुख आहे, मॉनिटर आहे, तिने मला स्लिपरी म्हणजेच घसरणारी मुलगी असे नाव ठेवले आणि त्यानंतर तिने माझ्यावर एक पोयमसुद्धा केली की ही जी स्लिपरी आहे ही नेहमी कुठल्याही जागी घसरते. अगदी ओली जागा असो किंवा कोरडी जागा असो तरीसुद्धा ही घसरते आणि त्यामुळे हिला आता आपण स्लिपरी म्हणजे घसरणारी मुलगी असं नाव ठेवूया. दॅट प्रोव्हाइडेड द अदर गर्ल्स ऑफ द क्लास न्यू स्कोप फॉर फन. आणि त्या दिवसापासून इतर काही मुली होत्या, त्यांनासुद्धा हे एक नवीन गोष्ट म्हणजे मला चिडवण्याची नवीन संधी त्या मुलींना मिळाली. दे टेस्ट मी विथ द न्यू टायटल एव्हरी डे. त्याचप्रकारे ह्या ज्या मुली आहेत त्या मला एव्हरी डे नवीन टायटल द्यायच्या, नवीन नावे ठेवायच्या. सून अ व्हर्स वॉज कंपोज इन माय ऑनर. आणि त्याचबरोबर त्यांनी माझ्यावर एक केलेलं गाणंसुद्धा होतं आणि लवकरच त्यांनी माझ्यासाठी एक गाणीसुद्धा तयार केलेली आहे. स्लिपरी स्लिपरी म्हणजे घसरणारी. स्लिपिंग विदाऊट मग म्हणजे चिखल नसला तरीसुद्धा ही घसरते किंवा ओली माती नसली तरीसुद्धा ही घसरते. आस्क हर द सिम्पलेस्ट क्वेश्चन, नो आन्सरवर इज युअर लव्ह. हिला कुठलाही साधा प्रश्न विचारला तरीसुद्धा हिच्याजवळ आन्सर नसते. आय लिव्ह इन perpetual fear of everyone, the girls, the teachers, the young and the old. When I was in class, I dared not move out, and when I was outside, I was afraid of re-entering the class, nor could I muster the courage to speak to anyone. muster the courage म्हणजे गॅदर करेज म्हणजे धैर्य एकवटणे या अर्थाने ते शब्द दिलेला आहे. घसरणारी म्हणजे जी स्लिपरी आहे, जिला स्लिपरी असं नाव दिलेलं आहे, तर हिने म्हटलेलं आहे की आय लिव्ह इन प्रिपेअर फिअर ऑफ एनी वन द गर्ल्स. मला प्रत्येक गोष्टींची भीती वाटते आणि प्रत्येक मुलींची भीती वाटते. द टीचर्स, त्याचबरोबर मला सर्व शिक्षकांची भीती वाटते. द यंग्स लोकांची सुद्धा भीती वाटते. द ओल्ड लोकांची सुद्धा भीती वाटते. वेन आय वॉज इन क्लास, आणि जेव्हा मी क्लासमध्ये असते. आय डेअर्ड नॉट मूव्ह आऊट अँड वेन आय वॉज आउटसाईड. जेव्हा मी क्लासमध्ये असते तेव्हा मला बाहेर जाण्याची भीती वाटते आणि जेव्हा मी क्लासच्या बाहेर असते तेव्हा मला क्लासमध्ये येण्याची भीती वाटते. आय वॉज अफ्रेड ऑफ री एंटरिंग द क्लास. मी जेव्हा बाहेर असते तेव्हा क्लासमध्ये एंटर करण्याची मला भीती वाटते. नॉर कुड आय मस्टर द करेज टू स्पीक टू एनीवन. त्याचबरोबर मला इतरांबरोबर बोलण्याची सुद्धा भीती वाटते आणि माझी हिंमतच होत नाही सर्वांमध्ये बोलण्याची आणि सर्वांमध्ये मिसळण्याची.